नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे। तर सासरे गावातून पाणी आणते, आता मी ते पाणी भरून ठेवते कारण उन्हाळा असल्यामुळे पाण्याचं खूप शॉर्टेज आहे। मग आम्ही म्हणजे पहिल्यापासून मळ्यातलं पाणी पितच नाही, गावातलंच पाणी पितो नळांचं। तर सासरे पाणी आणते आणि मी पंचपात्री, माठ आणि जार भरून ठेवते। तर सासरे असे मस्त ड्रम भरून आणत्या। आता माठ, जार, पंचपात्री मी भरून ठेवलेली इथं पाण्याची। तर असं झाकून वगैरे ठेवलं का मग पाणी व्यवस्थित मस्त काम येतं आणि ताजं ताजं माठातलं पाणी प्यायला पण छान वाटतं। तर चला बघत राहा व्हिडिओ। बघा आमची परीबाई उठली आता झोपेतून आणि आज खूप लेट उठली ती, 8 वाजून गेले। आता आमची राणीबाई मस्त झोपेतून उठलीये आणि बघा रात्रीला कार्यक्रमाला गेलती हळदीला, तसेच कपडे घालून झोपली, कपडे पण चेंज नाही केले आणि मस्त आता ती छान अशी गुड मॉर्निंग झाली तिची। आणि आता ती मस्त दात घासणार, घासशील ना बाई? दात घासणार, मग ती चहा बिस्किट खाणार का तिखट पोळी, काय खायचं काय खायचं? बर ठीक आहे, आता ती झोप येते थोडीशी त्याच्यामुळे ती बोलत नाहीये। तर चला आमच्या भक्तीची तुमच्यासाठी सर्वांना शुभ सकाळ। तर सकाळी सकाळी ना गहू टाकायचे होते, मिस्टरांनी पोते घेतले गव्हाचे, 4 पोते आणले। तर म्हटलं चला लवकर उन्हाच्या आधी थोडं कागद आथरून कागद स्वच्छ झाडून घेतला आणि लगेचच आम्ही गोण्यात इथं वाळत टाकून देऊ राहिलो। कारण आम्ही दरवर्षी आमची कोठी खूप मोठी ना, तुम्हाला मी कोठी पण दाखवली होती एका व्हिडिओमध्ये, ती बाहेरच पडली होती रिकामी करून, मग ती स्वच्छ धुतली, वाळवली। आता त्याच्यात ना दळण करून भरून ठेवायचं आणि त्याला जो कॉक आहे मग त्या कॉकने आपण गहू घेऊ शकतो, आपल्याला जेवढं दळण द्यायचं तेवढ्या मापामध्ये। आणि अशा प्रकारे मग आम्ही वर्षाचं दळण करून ठेवत असतात आणि कोठीत गहू टाकले का मग बार बार दळण करायला लागत नाही, त्यामुळे आम्ही त्याची काळजी घेतो। आणि कसं शेतकरी व्यवसाय असल्यामुळं प्रत्येक वेळेस थोडंसं दळण करायचं द्यायचं, मग एक खट्टी 10-20 किलो दळायला देऊन टाकायचं, फक्त नळाने कॉकने गहू काढायचे असं असतं। बघा भक्तीने गहू सांडवले होते मग असे थोडेसे, गोणी सरकली होती। आता मस्तपैकी हे गहू कडक वाळून ठेवायचे आणि मग नंतर टेन्शन नाही राहत, वर्षभर आपलं दळण केलेलंच राहतं, फक्त कॉकनी काढायचे आणि दळायला देऊन टाकायचे। आम्ही आलो इथं आमच्या बांधावर चिंचेचं झाड आहे, विलायती मस्त घ्यायला आलोय। तर बघा असे मस्त लाल लाल आकडे आणि मला बोलायचं आपण चिंच आणू, मग आम्ही इथं आलोय आणि इथं आमच्या बांधावर गुलाबी तिथून एक चिंचेचे आकडे घेतले, आता मस्त खातो आम्ही मोकळ्या वावरात असं चिंच खायला लय मस्त वाटतं। तर इथं काही थोडंसं काम बाकी होतं, फांट्यामध्ये सवारायचे होतं ते पण काम चालू होतं आणि महत्त्वाचं म्हणजे मोटरीचं पण बाहेर काम चालू आहे, तळ्यामध्ये मोटर फिट करायची आहे। आमच्या तळ्यामध्ये पाणी कमी राहिलं त्यामुळं थोडंसं मोटरीमध्ये घाण अटकली होती, मग ती रिपेअरला टाकली होती। आता ती मोटर परत आम्हाला तळ्यात सोडायची, तर मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा शेततळं आमचं आणि आता ही मोटर अशा प्रकारे मिस्टर आणि ते आमचे गणपत भाऊ आज थोड्या वेळ आले होते, नाही तर त्यांची ड्युटी चालू आहे कंपनी, त्यामुळे ते घरीच आहे। आणि मोटर मी इकडनं पाईप धरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसले नाही आणि व्हिडिओ पण काढत होते। तर इथं आता मोटर खाली सोडण्यात येत आहे आणि ही सोडल्यानंतर हेच पाणी आता वावराला वापरून घ्यायचं, कारण उन्हाळा असल्यामुळं खूपच शॉर्टेज आहे पाण्याची, थेंब थेंब पाण्याची गरज राहते उन्हाळ्यामध्ये मालाला, त्यामुळे खूप महत्त्वाचं पाण्याची खूप कमतरता भासते। आणि बघा मिस्टर कसे खाली उतरले, कारण मोटर कुठेतरी अटकली होती। मिस्टर हळूहळू खाली उतरले, ती मोटर आता खाली ढकलून दिली पाण्यामध्ये आणि त्या नळ्यांनी जॉईंट करून घ्यायची ती। त्याच्यानंतर आमचे गणपत भाऊ आम्हाला थोडी मदत करायला आले। तर अशा प्रकारे आता मोटर तिथं ठेवलेली, आता ती चालू करून बघायची। तर दिवसभर जे काम होते आता आवरलंय आणि आता आम्ही चाललो इथं जवळ लग्नाला, आमच्या जवळचं लग्न आहे गावातलं, त्याच्यामुळे आम्हाला तिथं बोलवलंय। तर आता माझी जाऊबाई, जावेच्या मुली, पोरं आम्ही सर्व चाललोय लग्नाला आणि आजी बाबा काही येत नाही, ते घरीच आहे। तर मग त्यांचा स्वयंपाक करून ठेवलाय आणि आम्ही चाललो आता लग्नाला। तर तुम्हाला पण दाखवते आम्ही कुठं चाललो, कारण त्या दिवशी आमच्या दीदींचं लग्न झालं ना, तिथंच त्याच लॉन्सला हे लग्न आहे। तर चला माझ्यासोबत थोडंसं तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ शेअर करा। बघा भक्तीचं आवरलंय, आता मस्त झोका खेळते आणि अवधूत पा आवरला आणि आता दोघं पण मस्त झोका खेळू राहिले। त्यांना पण माझ्यासोबत लग्नाला न्यायचंय मला। आणि भक्तीला ना फ्रॉक खूप टोचते, त्याच्यामुळे ती फ्रॉक घालत नाही, असे नरम कपडे तिला आवडतात, हा ना भक्ती? छान, चला।
तर आता आम्ही निघालो आहे, संध्याकाळ होतच आली आता. आणि आता चालू लग्नाला. 7:30 वाजले होते आणि उशीर पण झालता, कारण दिवसभर पण वावरात काम असतं, त्यामुळं लवकर घरातनं निघणं होत नाही आणि आम्ही इथं आता त्या लॉन्सला पोचलेलो आहे. इथं काही मी जास्त व्हिडिओ काढली नाही, कारण की ना वेळ झाला होता आणि लवकर घरी पण जायचं होतं. तर बघा, जिथं आमच्या त्या ताईंचं लग्न झालं तिथंच एक लग्न आहे आमच्या इथलं, त्या आमच्या आत्याच्या मुलीचंच लग्न आहे. तर इथं मस्तपैकी भक्ती बघा खेळते, सगळ्यांना हाय करते फोनमध्ये. तर आम्ही लग्न लागतो थांबलो आणि थोड्या वेळच थांबलो, कारण भक्तीला ना आज झोप येत होती, त्याच्यामुळे जेवण केलं आणि लगेच घरी निघून आलो. मला तिथं व्हिडिओ काढता नाही आली. मी बोलले होते, म्हटलं तुम्हाला तिथली थोडीशी व्हिडिओ दाखवाल, पण काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्या धीराचं लग्न येतच आहे 14 मेला, तर मी तेव्हा तुम्हाला सर्व परत मस्त नवीन याने व्हिडिओ दाखवाल. तर ह्याच लॉन्सला आता आमच्या धीराचं लग्न आहे. आणि बघा छान असं वधूवरांचं लग्न लागलं आहे. आम्ही थोडं लेट गेलो त्यामुळे आम्ही खूप लांब बसलेलो होतो, पण ठीक आहे, चला आपल्यापर्यंत जे येतं आपण त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. मग वेळात वेळ काढून आम्ही त्या ताईंच्या लग्नाला गेलो होतो. त्या नवरीबाई आता ननंदच लागते आमची आपण नाथ्याने, त्याच्यामुळं चला बांध असल्यामुळं आपल्याला असं बिना याचं नाही आवडत जायला, त्याच्यामुळं आपण तिथं थोडंसं जायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे छान असं लग्न पार झालं आहे. आता आम्ही निघालो होतो घरी. तर चला इथंच व्हिडिओची एंड करतं, परत तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ दाखवल मी. तर सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री. बाय बाय.